योहान 3 अध्याय 16 वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. काय सांगते? देवाने जगावर एवढं प्रेम केलेलं आहे की त्यांनी एकुलता एक पुत्र दिला. आता तुम्ही विचार करा, देवाने जर प्रेम केलं म्हणून त्याचा मुलगा दिला नाही का? आता देवाने जर आपल्याला प्रेम दिलं नसतं तर देवाचा मुलगा आपल्या पापी लोकांसाठी आला असता. हालेलुया. देवाचं प्रेम आहे म्हणून तो आपल्या पापी लोकांसाठी त्यांनी तो मुलगा दिला की आपण पापी आहेत तर आपल्या पापांची क्षमा व्हावी, आरोग्य मिळावं, शांती मिळावं, सामर्थ्य मिळावं आणि सैतानाच्या हातातून सुटकारा मिळावी. अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये त्याचा नाश न व्हावा, तर त्याला सार्वकालिक जीवन त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आता आपल्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवनाची गरज आहे. सार्वकालिक जीवन नाही तर त्याला किंमत नाही. तुम्हाला सार्वकालिक जीवन हवं आहे आणि हे सार्वकालिक जीवन आपल्या प्रत्येकासाठी महत्वाचं आहे आणि सार्वकालिक जीवन प्रत्येकाला गरजेचं आहे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायवेढा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे कारण व्हावे म्हणून पाठविले. काय सांगितले? देवाचं वचन आपल्याला काय सांगितले? न्यायनिवाडासाठी नव्हे तर जगाच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवले. हालेलुया. न्यायनिवाडासाठी नव्हे तर जगात त्याच्या तारणासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणून तारण करण्यासाठी या पृथ्वीत पाठवलेलं होतं. हालेलुया. आपल्या तारणासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्याला त्याच्या मार्गात जाण्यासाठी, आपल्याला त्याच्या वचनात येण्यासाठी, आपल्याला त्याच्या कार्यात उत्पन्न करण्यासाठी. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाडाचा प्रसंग येत नाही. त्याच्यावर न्याय निवाडाचा प्रसंग येत नाही. आता तुम्ही विश्वास ठेवला तर तुमचा न्याय निवाडावर प्रसंग येणार नाही. जो विश्वास ठेवत नाही जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. होऊन चुकलेला आहे. तुमचा विश्वास नाही तर न्याय झाला नाही. तुमच्या प्रत्येकात कर्माची फळ तुम्हाला भोगावी लागणार. हालेलुया. आता आपण विश्वास जर ठेवलेला नाही तर न्याय निवाडा होऊन चुकलेला आहे. हालेलुया. काय सांगते? आपला विश्वास जर ठेवलेला आहे तर आपला न्याय निवाडा झालेला आहे. कारण येशू आपल्या स्वतःसाठी आपल्याला स्वतःचं शरीर. हालेलुया. जगात कोण असं सांगतो की माझं शरीर तुम्हाला दिलेलं आहे? सगळं वाईट कर्मासाठी, पापासाठी देतील, पण पवित्रतासाठी कोणी आपल्या शरीरासाठी दिलेलं नाही. मग प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला त्याच्या राज्यात आणि त्याच्या मार्गात घडवण्यासाठी आपलं जीवन अर्पण केलं. म्हणून तारणाचा जो अनुभव आहे तो आपल्या प्रत्येकाला गरजेचा आहे. कारण तारण येशूच्या द्वारे आणि त्या कारणाद्वारे आपल्या प्रत्येकाला कार्य करण्याची संधी येशू देत आहे. हालेलुया. तारणाचा विचार आपल्याला स्वर्गात राज्यात प्रवेश करते. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवलेला. तुम्ही विचार करा, एकुलता एक म्हणजे येशू ख्रिस्त. त्याच्या नावावर, आता येशू हे नाव जे आहे ना प्रत्येक माणसाला तारण देते. 4:12 तुम्ही वचन वाचत त्या मध्ये दिले तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. आणि
कारण दुसऱ्या कोणाकडून नाही, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होणार आहे असे दुसरे कोणते सुद्धा नाव आकाशाखालील मनुष्यामध्ये दिलेलं नाही. आकाशाखालील मनुष्यामध्ये दिलेलं नाही. तारण आहे. या तारणाचा अनुभव जो आहे तो आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेच्या द्वारे. तारण दुसरं म्हणजे एक आता विचार करा, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, असं आकाशाखाली आणि आता जर तुम्ही विचार करा, ज्याला तारणाची कृपा दिलेली तोच तारण. आता उदाहरण घ्या, देवाने मला पाठवलं, तुमचा माझ्यावर विश्वास नाही राहिला, तो तुमचं तारण होईल का मारण होईल? हा, नुकसान होईल. आता लॉकडाऊन मध्ये लोकांना कळायला लागलं ना ब्रदरांची किंमत कशी होती. हा, तेव्हा कोण तुम्हाला सांभाळण्यासाठी होतं की देवाने पाठवलेली व्यक्ती नक्की कोण आणि कशी होती, काय होती. सगळ्यांकडे गेलो पण कुठे आपल्याला आशा भेटली नाही, सगळी निराशा. मग आता लोक जे विश्वास जे टिकून राहणार त्यालाच ते मिळेल. आता तू दुसरी पिढा येणार आहे. आता समजा आपण आहे त्याचे आभार म्हणून स्तुती करून गौरव करीत राहायचं आणि आदर्श ठेवायचा. ज्या व्यक्ती आपल्यासाठी काय केलं तो आपल्याला, जसं येशूने आपल्यासाठी काय केले ना ते आम्ही आठवण ठेवतो आणि आम्ही त्यांच्या नावाने पुढे जातो. जसं तुम्हाला माझ्याद्वारे घडत झालेलं आहे तर तुम्हाला माझी आठवण ठेवून त्याच्याद्वारे तुम्हाला जीवनात चालायचं आहे. कारण दुसऱ्यांची आठवण करणार, दुसरे लोक तुम्हाला बाहेर काढणार, पैसा कमवणार, मोज मजा घेणार आणि रस्त्यात टाकून देणार. आणि आपले खिशे खाली होणार, स्वर्गापर्यंत नाही किंवा लोकांमध्ये जाणार. आजच्या काळामध्ये तुम्ही अनुभव घेतला आणि घेत आहे. आज कितीतरी लोक आपण आले ना, ते आपण लोकांना इथे गरीब लोकांना खायला प्यायला दिली, जेवण तर जेवण दिलं, धान्य कपडे वाटप दिली. हे कुठून आलं? दुनिया मागतो पण त्याच्याकडे नाही, बिना मागण्याने सर्व परमेश्वराची कृपा आहे. आणि जर ही परमेश्वरच्या कृपेमध्ये तुम्हाला जीवनामध्ये जर सामर्थ्य आणि शक्ती जर भेटत असेल तर तो तुमचा तारण करणार. म्हणून त्यांनी काय सांगितलं, तसं प्रेषित 16:31 घे, त्याच्यामध्ये काय आणखी सांगते तारणाविषयी. प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. ते म्हणाले प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या. आता विश्वास जर आपला आहे तर आपलं आणि आपल्या घराण्याचं तारण होईल. प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या. आता जर आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला तर आपण ना आपल्या घराण्याला तारण मिळेल. कारण का आम्ही प्रभू येशूच्या द्वारे. आता जर तुम्ही विचार करा, प्रभूने मला त्याचं काम दिलं, जा त्यांना आशीर्वाद दे, त्यांना प्रार्थना कर, त्याच्या जीवनात काय समस्या आहे, ठीक आहे, मग मी त्याच्या घर जा. कारण ज्या वेळेला योहान 14:14 मध्ये वचन दिलं, माझ्या नावानं माझ्याजवळ जे काय मागाल ते मी. आता देवाच्या नामचे येशू ख्रिस्ताच्या नाम, मग तुम्ही येता समजा त्याच्यासाठी प्रार्थना करा. मग मी काय सांगतो, हे स्वर्गीय बाबा तुझे पुत्र तुझ्या जवळ आलाय. तेव्हा 1:12 विश्वास ठेवतात मागायला आलाय. मग ठीक आहे, मग त्यांच्या काही गरजा आहेत त्या, ठीक आहे. मग मी काय सांगेल, मग ते 10-20 तुम्ही ना बोला तुमच्या काही परमेश्वराचा आत्मा, ठीक आहे, घाबरू नका, मी प्रार्थना करतो. म्हणजे प्रार्थना करतो म्हणजे मी प्रभूला माझं काय मला जे सांगितले ते मी माझ्या प्रभूला जाऊन सांगणार. ते बघ ही व्यक्ती आलेली माझ्याकडे सांगायला ना, म्हणजे त्यांचं आपण कशी सैतानच्या गोष्टी ऐकतात, कोणाची मुलगी कोणाबरोबर करून गेली का ते सांगतात, असं झालं ना, मग काही दिवसानंतर आपली करून जाते. अशा काही उदाहरण आहेत. त्यांच्यासाठी मध्यस्थी, त्यांच्यासाठी प्रार्थना. प्रार्थना तुम्हाला काय वाटते की रोज प्रार्थना देव तुमची ऐकेल का?
एशियामध्ये एक 15 पासून दिले तुमचे हात रक्ताने करणे. आपल्याला पहिलं प्रार्थना देव पहिली देतो तेव्हा ऐकतो. दुसऱ्या टायमाला तुमची प्रार्थना वाढवतो तेव्हा तो ऐकतो. तिसऱ्याला प्रार्थना ऐकतो. चौथ्याला ऐकतो. मग ते वाढत जाते. जेव्हा प्रार्थना कमी 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 होत जाते ना तर तुमचं सगळ्या गोष्टीचं उत्तर उलटंच. प्रार्थना ऐकली जाणार नाही. कारण त्यावेळेला 15 प्रमाणे आपले हात रक्ताने भरलेले जातात पापाने. मग जेव्हा आपण मागतो चैनीसाठी या तुमच्या तर त्यामध्ये काय सांगितलं तुम्ही मागतो अयोग्य प्रकारे मागतो. चैनीसाठी मागतो. हालेलुया. आता चैनीसाठी मागायला गेलं तर देव देईल का? देवाने तुमच्या शारीरिक गरजा पुऱ्या केल्या ना मग आत्मिक गरजेसाठी सांगतो. तर मग ते 10:28 शरीर आणि आत्मा या दोघांचा नरकात नाश होणे म्हणतो. मग जेव्हा तुम्ही खोटं केले त्या खोट्याचं परिणाम अधोलोक, खरं केले त्या परिणाम. प्रत्येक गोष्टी प्रार्थनेने मिळतात. मार्क 11:24. आता तुम्ही प्रार्थना केली ना तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. आता तुम्ही मला काय सांगू? प्रार्थना नाही करणार सांगणार ब्रदर माझ्या इच्छा पुऱ्या कर. आता मी तुम्हाला काय सांगू? मी हा करेल पण तुमचं होईल का ते? नाही. कारण मी जेवण वाढले तुम्हाला जेवायला तुमच्या भूक नाही लागली तुम्ही जेवणार कसं? आध्यात्मिक गोष्टी कसं प्रत्येक गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. सांगपण असत. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताच्या वचनानुसार आता तुम्ही प्रार्थना केली ना तर तुमच्यासाठी संदेश आहे. कन्यवान 17:6 पासून. पण तुम्ही सांगणार दुसऱ्यासाठी प्रार्थना कर त्यांचा संदेश आहे. कारण ती प्रार्थना नाही करतो तर संदेश तिकडे पोहोचत नसतो. असं असते. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं दान आहे. आता तुम्ही खरोखर विश्वासाने प्रार्थना करतात ना तर तुमच्या घरातल्या गोष्टी चमत्कार होताना दिसतील. हालेलुया. तुम्ही प्रार्थना केली म्हणून तुमच्या घराचं तारण 16:21 काय सांगितलं त्याने? तू विश्वास ठेवशील कारण तू विश्वासाने मागितलं ना. किंवा 14:14 काय सांगते? तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करेन. काय सांगते? तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ जे काय मागाल ते मी. हालेलुया. आपल्याला एक शिकायचं आहे. देवाच्या नावात मागतो पण मागितलं नाही. देवाचं काम काय? देण. आता आमचं काम काय? आता तुम्ही विचार करा. मी तुमच्याकडे प्रार्थना बरोबर तुमच्यासाठी मी तुमच्याकडे काही धन पैसा मागणार का? नाही मागणार. का? कारण मीच तर तुम्हाला प्रार्थना करतो तेव्हा देव तुम्हाला देतो तर तुम्ही मला काय देता? मी पैशाने खुश होणार वस्तूने खुश होणार नाही. तुम्ही बायबलच्या नियमानुसार कबावलेलं दशव सर्पण आणलेलं मी गोरगरिबांना देणार तेव्हा तुझं दान स्वर्गाचं. तेव्हा तुझा कोठारा जमा होणार. कारण तिथे मला किती नाले 6 पासून दिलेला आहे की नाही. आणि मग ते 6, 19, 21 पर्यंत पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती सगळं. आपले जीवन आपल्याला परमेश्वरच्या वचनाद्वारे स्तोत्र 112 जर वाचलं तरी ते करा. दुसऱ्या पत्रामध्ये 9 मध्ये आपण 6 पासून वचन वाचलं तर आपल्याला कळेल त्या दानधर्माचा. दानधर्म असा असतो की तुम्हाला नाही कळत. मला जेव्हा एखाद्या गावामध्ये एक कोण मरण गेला माझ्या लक्षात आलं की स्वतःच्या 49 वेळी ती माणसं सगळी ते करतील पण मी काय करणार? त्याच्या नावाने खायला घालू. कारण त्यांना माहिती नाही त्याच्या आत्म्याला शांती लागली. त्याचा आत्मा त्या खाण्यावर नाही तो तिथेच तो पोचणार. दुसरं मग सांगणार तेव्हा व आत्मा तू दिलं याला घेऊन जा तो त्याच्याकडे. आता लग्न कार्यक्रम प्रोग्राम आहे तर तुम्ही उद्या पुत्रासारखा पैसा उडून जाणार बरोबर. पण आम्ही काय करणार? त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये
परमेश्वराचा आशीर्वाद राहून देवाच्या इच्छेने त्यांचं वैवाहिक जीवन राहावं. तुम्हाला अनुभव समजत असेल तर माहिती पडेल. नवरा बायको मध्ये भांडण झालं तर लगेच माहेरी पळून जातात ना. कुत्र्यामध्ये रोज संध्याकाळी रात्री भांडणं होतात, ती कुठे बाहेर जाते. लेटर देत नाही सोडशेटी पाहिजे म्हणून. ना कधी देवळात जात, ना फादांकडे नाही, ना कोणा वकिलाकडे. त्यांची सोडशेटीसाठी ते बायबल मध्ये दिली. मला किती 16 सुटपत्राचा त्याला तिरस्कार, तो सुटपत्राकडे जात नाही. घरात जरी असले तुमच्या कुत्रे तरी तुम्ही फटके मारले ते पळतात, तरी परत येतात ते रागावत नाही, परत येतात. त्याला माहिती आहे देवाने मला क्षमा करायला शिकवले, मी पण क्षमा करतो. तो येतो नंतर मग कारण तुझं जेवण उरले ये. यू म्हणजे उरलेलं असं. यू उरलं, त्याचं नाव आहे यू म्हणजे उरलेलं खा. आपल्या जीवनाचे अनुभव आपण कसे घेतो हे माहिती. देवाने आपल्यासाठी चांगले गुण केले, त्या गुणामध्ये मला वाढायचं. जर आपल्याकडे प्रभू येशू आहे तर जीवन. मी लोकांना आता एक संदेश देतो, म्हणजे शिकवण देतो. पहिलं तर लोक नुसते आरोग्यासाठी प्रार्थना याच्यासाठी, आता नाही. आता मी लोकांना सांगतो स्वर्गासाठी प्रार्थना करा. तेव्हा 14 येशूने जागा घेतलेली. मग आता जे काय करणार ते फक्त स्वर्गात. प्रार्थना तर रोज होते. डोक्याला हात ठेवला, बरा झाला, उठला, तो तिकडे आहे पेत्राच्या पत्रात 2:22 मध्ये त्या तिकडे झाले. प्रार्थना करणाऱ्या माणसाचं जीवन कसं आहे माहिती. तो जास्त प्रार्थना करतो ना त्याने त्याच्या मागे लागायचं. जो प्रार्थना कमी करतो ना त्याच्या मागे नाही लागायचं. तर तुमची पण प्रार्थना कमी कमी कमी. मी दाखले बघतो माणसाचे, म्हणून मग ते 10-17 माणसाच्या बाबतीत सांगतो. कारण तुम्हाला ते वचन किंवा ते शिकवण ऐकून माणसाचे आत्मेचे आहेत ना आज या पृथ्वीवर भटकते आणि हे भूत बनून येते. तर त्याने आत्मा कधी अर्पण केला. सोदरशी 31:5 मध्ये आपला आत्मा झोपताना अर्पण करतो. रोज आत्मा अर्पण करतो. आणि क्षमा मागा पहिला पापांची. चोराची आठवण करा. लूक 23:41. समर्पण करा. स्वतः येशू ख्रिस्ताने आपला आत्मा, हे बापा ते काय करतात काय करत नाही, माझा आत्मा तुझ्यावर स्वीकार. त्यांनी आत्म्याचा स्वीकार केला तो स्वर्गात गेला. ज्या चोराने स्वीकार केला तो स्वर्गात गेला. तू आजच माझ्या बरोबर सुख लोकांचा. तो सुखाच्या जिंदगीमध्ये जाऊ बसला. सुखाचं जीवन परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेलं आणि ते जीवन अशासाठी आपल्या जीवनात कुठेतरी मार्ग नाही. म्हणून योहान 14 सांगितलं मार्ग सत्य व जीवन मीच आहे. येशूचे मार्ग सत्यात आहे. येशूचे मार्ग जीवनात आहे. येशूचे मार्ग कार्यात. वचन प्रभू येशू आपल्याला कसा मार्ग देतो. जगात प्रकाशाला राहतो आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड करतो. आज समाज प्रार्थनेपेक्षा जगाच्या गोष्टी. मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड करतो. तुम्ही विचार करा अंधकारात गेल्यावर काय संकट, काय दुःख आणि काय निराशा येतात ते माहिती. आता लॉकडाऊन मध्ये लोकांना माहित पडलं काय अंधकार होता नाही का. स्वतःच्या घराच्या बाहेर जाण्याची हिंमत नाही. स्वतःच्या गावात उतरायची हिंमत नाही. या घरातून त्या घरात नाही, या घरातून त्या घरात नाही, नातेवाईकांना भेटण्याची पण. मार्तीन 33 मध्ये येशू बोललेला वचन ऐकणारे पाळणारे ते माझे भाऊ. आता आपल्या लॉकडाऊन मध्ये मी बिनधास्त सगळीकडे फिरलो. आज तुमच्या समोर अद्यापर्यंत आहे. कारण स्वतःच 91 वचनात घातक मरीपासून तुझं संरक्षण. पहिलं राहिलो मी
देशामध्ये 26 ते 20 घरात राहिलो, अनुभव घेतले, आणि सीता मला एवढा दबावायला आलेला होता ना, माझ्या शरीराचे 2 हात निघताना मी पाहिजे. कशी काय दिसतात ते मला असं निघत, चला आत्मा चला, मी आता संपतो. माझं प्रेशर एकदम लो क्लास, चालायला गेला, पडायला गेला. शेवटी डॉक्टरकडे गेला. टेन्शन एवढं घेतलं की अचानक प्रार्थना सगळ्या बंद, आणि कोण सुद्धा नाही ते बघत. मी पापी आहे, एक एक पाप सगळं कबूल करत करत पश्चाताप करत राहिले सगळ्या गोष्टी. मी तर प्रभू तुझी इच्छा आहे तसं जीवन मला वाटलं आता काही नाही, जातो आता डॉक्टरकडे. परत गेलेलं डॉक्टरकडे, तरी मला काही फरक पडला नाही. आता मला वाटलं डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आता लास्ट एक तिकडे मरे, नाही का डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये. तो जीवन आणि मरण माझ्या जीवनात होतं. भीतीने लोक मरण पावले, तेव्हा मला प्रार्थना करायला सुद्धा ताकद नाही, शक्ती नाही, बायबल वाचण्याची सुद्धा शक्ती राहिली नव्हती. मनन चिंतन, फक्त पश्चाताप, मनन चिंतन, पश्चाताप. सगळं जण रात्रीच्या सुमारामध्ये त्या आत्मी म्हणजे निघतात मला दिसत. विचार केला, पेत्राचं सामर्थ्य होतं, पौलाचं सामर्थ्य होतं, रुमाल फटके घेणं, पेत्राची सावली घेणं, ही दोन्ही चालले का? आता राहिला येशूचा आत्मा. आता ह्या दाना माझी गेली, मला भीती वाटली. आता काही नाही, फक्त येशू राहिलाय. निर्णय घेतला, आता डॉक्टरकडे नाही, आता एक आजारी होती, त्यांनी पूर्ण शेताने बांधले. प्रभूने सांगितलं, तुला एक काम दिले, जा तुला प्रसार कर. एक वेळा इकडे येऊन बसलेला, जा तू त्याला सुवार्ता सांग, त्याला हिंमत दे. म्हणून तू उठला, डॉक्टरकडे नाही, मला याचे त्यावर नसतात, येशूसाठीच नाही. गेला, त्यांच्या अंगणामध्ये उभे राहिला, मध्ये बोलत होते मी सांगा, आणि त्यांना देवाची गोष्टी सगळ्या सांगायला सुरुवात केली. तिथे थोडा असा माझी शक्ती साफ धावून झालेली होती. मला वाटलं मी पडेल काय, थोडं अंग हालत होती. पहिल्यांदा घरातून उठून ती लॉकडाऊन नंतर सुवार्ता पहिली त्यांच्याकडे. जेव्हा येशूची सुवार्ता समोर समोर अनेक वेळा आकाशाकडे दृष्टी लावणे, समजे हे स्वर्गीय वा, मी तुझी सेवा करू, तुझी इच्छा असेल तेव्हा देऊ नाही करू, पण हे जीवन मात्र तुझ्यासाठीच आहे. डॉक्टरकडे पळाला नाही, मी तुझ्या वचनाकडे. आणि एक धर्मगुरू सुवार्ता सांग गेलो त्यांच्या घरी, मग मध्ये बोलू या, मग गेलो. भरपूर सुवार्ता सांगितले, अनेक अनुभव चमत्काराच्या विषयी. येशू आपल्यासाठी काय, रोग कशासाठी आलाय, मारण्यासाठी नाही, तर पश्चाताप. सैतान आपला काय आहे तो तुम्हाला करेल, आपला स्वाद बंद करायला. आणि प्रत्येकानं ह्या गोष्टी शिकवल्या, मार्गदर्शक. आणि जी शरीरामध्ये जी शक्ती त्या टायमाला माझ्या पुजली, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरलं पुन्हा माझ्या जीवनामध्ये. कारण देवानेच ते सांगितलेलं होतं, तुझ्याकडे जे आहे असेल नसेल ते काढून घेतलं होतं, ते द्यायला दिलेलं आहे. सांगितलं, नाही प्रभू मी चुकलं, मला क्षमा कर, आता मला तुझंच काय. मग आता उठ आणि युट्यूबवर टाकायला सुरुवात. आणि मग पवित्र आत्म्याची पूर्ण सामर्थ्य शक्ती ती मिळाली. बायबल वाचत असते, बायबल मध्येच राहील पूर्ण 126 बसला, प्रार्थना करत 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 राहायला सुरुवात केली. आता नाही विश्वार्था तर आता युट्यूब करून व्हिडिओ करतो. मग त्याच्यातून जो बाहेर उतरला, एक दिवसाला कितीतरी हजारांना वचन पोहोचवलं. कारण सुवार्ता सांगण्यासाठी दिलेली असते, लपवण्यासाठी नाही. एकाला 5,000, एकाला 2, एकाने लपवून ठेवलं. कशी माझी परिस्थिती,
आणि नंतर माझ्या मनात शंका आली, काय खरंच सावली आहे, खरंच आत्मा गेला का संत पीटरचा, संत पौलाचा? मग संत पौला निर्मल आणि फडके घेतले आणि त्या रोग्यावर टेकले आणि रोग बरी झाली. तर मला वाटलं असं गेलं का, ते तुष्ट आत्मा, ते जीव घ्यायला आलेले, पण जेव्हा पश्चाताप करायला सुरुवात केले तेव्हा ते सैतान आला परत माझ्यामध्ये शिरायला. तो आतमध्ये शिरतो बस. पण प्रभूने त्याला शिरून दिलं, तू उठ, जीव घेण्यासाठी आलेलो होतो तो म्हणतो, पण मुख्याच्या केसाला पण दाखवत. मला भीती वाटली, माझं सगळं गिफ्ट गेलं. असं काय होती का? जे मी पाहेन ते आशीर्वाद होतं, असं आशीर्वाद सुद्धा नाही. मनाला खूप भीती वाटली. दान जात नाही. 15 जो त्याच्यामध्ये राहतो तो साफसूप राहतो. कोणते दुसरे कोण होते कोणाला म्हणायचं? पेत्राची सावली. प्रत्येक गोष्टी शिकायला. आता मी मनामध्ये निर्णय घेतले, नाही, देवाचं वरदान आहे हे सोडायचं नाही. मी देवाचंच वचन आहे आणि सुरुवात केली. सगळे जिथे भेटेल तिथे, दुकानात जा, तिथे पण जा, जो भेटेल त्याला सुरुवात सांगायला सोडलं. का? प्रभूने काम आपल्याला दिले. हे आजार आलाय म्हणा, तो पापी लोकांना वाचवण्यासाठी आलेला, पश्चाताप करण्यासाठी आलेला. की पाप कबूल करा, मी सोडतो जीवन. एक अर्थामध्ये मरणाच्या नाही, अधोलोकाचे केल्या येशूच्या. आणि सगळीकडे फिरलो, दान धर्म, आणि परमेश्वर इतकं चमत्कार केवढे केले ते विचार नाही करू शकत. कुठून धान्य आलं न कुठे दान केलं ते मला काहीच कळलं नाही. वोट दे, माझी लोक भुकले. लोक जीवाला घाबरले, एवढे थरथरा होते, एवढे घाबरलेले होते की ते विचार करू शकत. मग त्यानं सांगितलं, थांबा, घाबरू नका, काय होणार नाही. मरायला त्याच्या हातात. जेव्हा 10-17 श्वास घेणं, कधी 2-7 नाकापुढे श्वास दिला तेव्हा माणूस जिवंत झाला. आणि प्रकटीकरण 1 मरणाच्या आणि अधोलोकाची क्रिया. पण जर प्रभूच्या हातात हे सगळं हत्यार आहे तर आपल्याला चिंता करायची गरज नाही. पण लोकांना हिंमत दिली, बिंदास राहा. आपलं आपण सगळं बिंदास राहायचं, बिंदास सपोर्ट. कोणासाठी ती मरी पाठवलेली होती? जे पाप करतात, देवाला मुळीच वेळ देत नाही अशासाठी. त्यांच्यावर तो देवाचा प्रेम. मारायचं असतं तर एका क्षणात मारलं, आता सगळे गेले असते. देवाला जर मारायचं आहे ना, तर एका क्षणात. आता निंदण आणि गहू सारखे आहे. हा जो तुम्ही आणि मी प्रभूला आपली वेळ देतो, तो प्रभू आपल्याला वेळ देतो. वेळेचा सदुपयोग करून दिवस पाहिजे. त्रास होणार तुम्हाला माहिती असेल, एवढं वर्षीची वेळेवर अनेक प्रवचना देताना सर्व प्रश्नाची गोष्ट सांगत होतो, असं होणार आहे, तसं होणार आहे. आता लोकांना सत्य समजलं. इतकी वर्ष लोक इकडे तिकडे धावले, पण कोणी असे संदेश दिले नव्हते आणि भविष्यवाणी दिल्या नव्हत्या अशा घटना होणार. आता जर तुम्ही, जेव्हा मी प्रार्थना करेन ना, तेव्हा तुमच्या भविष्यवाणी दे. बिना प्रार्थनेने मी एकाचे पण भविष्यवाणी देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही प्रार्थना करतो तेव्हा मला सांगते की प्रभू आजच्या काळात असं पुढे असं, तेव्हाच मी बोलणार, तर बोलणार. कारण आमच्या स्वतःच्या नावाने बोलून आमचे काय फायदे होणार? काय बक्षीस देणार आहे तुम्ही मला? आता तुम्हाला माहिती आहे, मग ते 7 अध्यायामध्ये आपण बघतो 15 की खोट्या संदेशाविषयी जपून राहा. किंवा योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्याय दिले. किती लोक असे आहेत खोटं बोलून काम करतात, म्हणजे खऱ्याची अपेक्षा बाळगतात, खोट्याची. आपल्याला शिकवतो, काय मार्गदर्शक करतो, ते शिक्षण पहिलं घेतो.
लोकांनी आपली स्तुती करावं म्हणून आपल्याला आनंद मिळते, तर देवाने आपली स्तुती करावं तर सगळ्यात मोठा आनंद. म्हणून मध्ये रात 17 तुम्ही माणसाच्या बाबतीत सावध. नेहमी लोकांना सांगतो आपण आता हे निंदण गहू सारखं झालं नाही. आता युगाची समाप्ती, जसं पापी लोक सारखे आहेत का आणि पवित्र लोक पण सारखे आहेत, दोघांची मेजॉरिटी एकदम क्लिअर आहे. आता काय करायचंय ना ते त्या माणसाने स्वतः आता ठरवायचं. जगात पापात आणि नाशात लोक जिवंतच अधोलोकात जातील का? पापात पडलेले आणि प्रभू मध्ये असतील ते जिवंतच सरळ स्वर्गात घेतले जातात. आता ही वेळ 21 पासून या पुढे परमेश्वराच्या राज्यात सुरुवात होईल. अनेक ठिकाणातून अशा घटना होतील. मोठ्या मोठ्या ठिकाणी पूर, पाऊस, ज्वालामुखी, भूकंप असे सुरुवात हळूहळू हळूहळू आणि पुढे काही वर्षातच सगळं आकाशाने फुटून यायचे. कारण पृथ्वीवर देवाची निर्मिती कमी व्हायला लागली आणि मानवाची निर्मिती जास्त सुरू झाली. मग ते 5 वेळा तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे जिथे गौरव व्हायचे, तर लोकांनी या जगाच्या गोष्टी बनवून स्वतःचे गौरव सुरू केले. हालेलुया. आणि हेच परिणाम म्हणून देवाने आपल्या स्वर्गातून सगळी पृथ्वीची नासाडी करण्याची सुरुवात केली. कारण बघा रोमकरास 8 अध्याय 19 पासून सुरुवात. हळूहळू पाण्यामध्ये जगाकडे पाणी असतो, तो पाणी पिऊन सुद्धा माणसं मरण. प्रकटीकरणामध्ये 8 अध्याय 11 वचनामध्ये ती काय परमेश्वराने दिलेलं. त्या ताऱ्याचे नाव कडुदौना त्या ताऱ्याचे नाव कडुदौना आणि पाण्याच्या एक तृतीयांचा कडुदौना झाला. आणि त्या पाण्याने माणसापैकी पुष्कळ माणसं मेली, कारण ते कडू झाले होते. हालेलुया. आता पुष्कळ माणसं मेली कारण ते पाणी काय होतं? कडू झालेलं होतं. हालेलुया. आता पाणी कडू का झालेलं होतं? कारण तो तारा पडलेला. काय? हालेलुया. विचार करा, त्या तारा जिथे धरण असतात तिकडे जनावराला पाणी असतं, त्याच्यातला पाणी आपण लोक पित असतात. हालेलुया. मग तो पाणी पिला, तो जनावरचं पाणी, त्यांना काही विहीर नव्हती, त्या लोकांसाठी पाणी साठवून ठेवलं जाते नदीचा देवाने निर्माण करून. मग तो पाणी त्या जनावरांसाठी असतो. तो पाणी आपण घेतो. आपल्या इकडे पाणी बोर मध्ये परमेश्वर देतो, विहिरीमध्ये देतो, तरी आपल्याला त्याच्या क्षार अशी आढळते, त्याच्यात नाही. मनुष्य फिल्टरचा वापर करतात त्याच्या दुकानात. तर त्यावेळेला तो अशी परिस्थिती आहे की माणसाला वाचायला सुद्धा. कारण ज्याने बायबल वाचले, पाणी कडू लागताच पिला. प्यासच लागला तर कडून गोड काय करतो? परमेश्वराचं कार्य असतं. बायबलच्या विरुद्ध मत्ते 24:35 आकाश पण त्याचं वचन नाहीसं होणार नाही. कारण हे वचनच आपल्या प्रत्येकासाठी महत्व आहे. आता जर आम्ही या वचनात नाही तर आम्हाला त्या जीवनामध्ये प्रभूच्या सहवासात चालता येईल. म्हणून प्रार्थना अशी आहे, जीवन असं आहे, वचन असं आहे, मार्ग असा आहे की ते आपल्या प्रत्येकाला कुठेतरी त्याचं शिकवण देत आहे. कारण त्यांची कृत्य दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो. जो वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो. आता तुम्ही विचार करा, वाईट कृत्य कोण करतो?
आणि का करतो? आता आपल्याला एक गोष्टी शिकायचं आहे, जो पाप करतो तो परमेश्वराच्या विरोध जात असतो, पण जो पाप करत नाही तो देवाच्या बरोबर जातो, तो शैतानाच्या विरोध. म्हणून शैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला. आता तुम्ही विचार करा की येशू ख्रिस्त प्रकट झालेला आहे, तर येशूच्या द्वारे जीवन व शांती निर्माण होणार. आपल्याला कुठे चालायचं आहे आणि कुठे वळायचं आहे हे आपल्याला स्वतःवर घ्यायचं आहे. आपलं जीवन कुठे नाही. हा चांगलं जीवन लोकांना नाही, फक्त वाईट जीवनच आहे. आणि हे वाईट जीवन मात्र देवापासून दूर जाणारी शक्ती. म्हणून देवाचं वचन, देवाचं शिकवण आणि देवाचे नियम हे प्रत्येकासाठी महत्व आहे. आपली कृत्य उघडकीस येऊ नये ते प्रकाशाकडे येत नाही. आपली कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून ते प्रकाशाकडे. आता विचार करा, ज्या माणसाचं जीवन पापात भरलेलं आहे तर ते पवित्रताकडे येऊ शकत. वचनाने जेव्हा मनुष्य धावतो तेव्हा वचन त्याच्या पाठीमध्ये. देवाचा शब्द 147 वचन 15 इतका वेगाने धावतो तो विचार करू शकतो. बघा ते शब्द किती फास्ट आहे. आपले विचार फास्ट आहेत तसे देवाचे शब्द फास्ट आहेत. बसल्या बसल्या कुठेतरी कोणत्याही देशात जातील, घरी पण जातील, मुलं काय करतात, ते काय करतात, जेवण काय करतात ना, बसल्या बसलेल्या सगळ्या गोष्टी होतात. तर सूत्रसेत मध्ये वचन तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवितो, त्याचा शब्द फार वेगाने धावतो. काय सांगते? आपली आज्ञा तो पृथ्वीवर पाठवतो, त्याचे शब्द किती वेगाने धावतात. आता आज्ञाद्वारे, आता जर इथून मोबाईलवर कुठे पोहोचेल, पण देवाचा शब्द कसा आहे तो 94:9 ज्याने कान घडविला तो ऐकणार नाही काय, ज्याने डोळा बनविला तो पाहणार नाही काय. ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही. कान घडवला ना त्यांनी, कसा घडवला, कान दिला, त्या कानात वाळ्या दिल्या असं नाही. आम्ही कानाची बिघड नाही केली. येशू ख्रिस्त जेव्हा शेवटला आपल्या शब्दाचा हिसाब घेईल ना, ते पहिले तुमच्या चेहऱ्याला बघणार, कानाला, मुलाला, गाळ्याला काय काय चुका केलेल्या आहेत. आणि त्यानंतर ते पश्चाताप जर केला नसेल तर तिकडे अधोलोकात झालं, तेवढे चटके लागणार. तिकडून म्हणून आला. जेव्हा ते बाळ असताना त्या कानाला टोकतात, ते केवढं रडते, किंकाळ्या मारते, कारण ते आई बापाने केलं म्हणून ना. भरपूर जोराने वेदना बोंबा मारत असते. त्याच वेळा नरकामध्ये आम्हाला पण त्याच वेळा भरपूर वेदना करावी. संतती 127 वचन 3 संतती परमेश्वराने दिलेलं धन. या धनाचा वापर काही चांगला नाही. आपल्याकडे पैसा असला तर कसा आपण उडाउडी करतात, एक घे ते घे ते घे, कधी कोण गरीब गरजवंतांना कधी खायला प्यायला नाही. तसं हे जीवन बाळ आहे ना, त्याला चांगलं शिकवण देतो. कशी त्याला 6 मुलांना प्रभूचे शिस्तीत प्रशिक्षण नाही, त्याला नटून खटून काय काय करून त्याला मॉडेल मध्ये बनवतो. जीनच्या पॅनिंग घालून टाका टाक, अनुवाद 22:5. देवाने सांगितलं हे नाही करायचं, तेच म्हणतो नसत. इकडून 2 हात कापतील, निघतील असं. तेवढे हात नरकात जातील. मार्क 9:48 आणि मार्क 9:42. त्याला प्रभू जरा तुम्ही पापात त्यांना प्रभू करत असेल होत. आपण बघतो बायबलमध्ये स्पष्ट वचन आपल्याला दिलेले नाही.
एखादा डोळा तुझ्या पापात पडत असेल तर तोडून उठून टाक, की नरकात जाण्यापेक्षा बरं. व्यायामशाळेची माणसं असे होण्यासाठी इकडून हात तोडून अग्नी काम, फुल कपडे शोभा येथे सत्कृत्य श्रीमंत. म्हणून आता निंदण गहू सारखा आहे. म्हणून लोकांना पाप कोण कसा करतो, लोकांकरता करतो की नाही. देवासाठी सत्कृत्य नाही, लोकांकरता पाप करतो, की लोकांना आकर्षित केलं पाहिजे. योहान 6:24 पित्याची इच्छा आकर्षितल्याशिवाय माझ्याकडे येत नाही. माणूस तुम्ही बघा, मेकअप किंवा डेकोरेशन करा आणि ती सुंदरता केवढी असते ते बघा, आणि परमेश्वराच्या वचनात राहून बघा त्याची किती पॉवरफुल सुंदरता. आज आमची आई 84 वर्ष झाली, 83 पूर्ण 84 झाली. ही रोज प्रार्थना करते महाराज, आपलेच तिचं कोणतंच पाप आहे असं घेऊन झालं नाही, काय विचारायचं देवाने. पण तिचं शरीरात तोंड आहे ना, तेज एवढं टवटवीत आहे ना. जी काठी कशी आहे, जी पहिल्यापासून जी आहे ना तशी तशी, एवढं तेज तिच्या चेहऱ्यावर. हे तेज कुठून आलेलं आहे, रोज प्रार्थना करते. जास्त खात नाही, थोडं खाते तरी तिचं तेज. ती पहिल्यापासून तिच्या पायात प्रॉब्लेम आहे, म्हणून तिला चालणं बसायला गोष्टी पहिल्यापासून. आम्ही छोटी होती तेव्हापासून ते अनुभव. पण काही लोक सांगतात तुला उठून फिरवायला पाहिजे. आम्ही तिचं बघतात, आम्हाला माहिती आहे तिची कंडिशन. प्रत्येकाची शिकवण आणि विचार अलग आहे. आम्हाला काही त्रास नाही, तुम्हाला कशाला त्रास नाही. तिची भक्ती आणि तिची प्रार्थनाच आम्हाला होती. शेवट जीवनामध्ये तिचं जी प्रार्थना जी आहे हमेशा, ती माझ्यासाठी तिकडे मावळीची इमारत होती ना घरी, नाही असं पद्धत बसलायची, ती माझ्यासाठी हमेशा. तिला विचारतो काय मागतो, काय कमी आहे तुला, मी तुझ्यासाठी. तिच्या आईचं एक शिकवण आहे, ते आज आमच्या मुलांना. तिला खायला कोणी काय दिलं असेल की स्वतः खाणार नाही, सगळ्यांचे छोटे छोटे करून सगळ्यांच्या वरती. हो जो स्वभाव आम्हामध्ये आहे ना, आमच्या मुलाबाळामध्ये, आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये तो स्वभाव. आणि मी हा स्वभाव आपल्या पोरांना शिकवलेला आहे, त्यांच्यामध्ये पण तो स्वभाव. झाड चांगलं तर फांद्या पण तशाच. आज 100% जर आपले लोक, आज तुम्हाला मी घडवतो, तुम्हाला तुम्ही इतरांसारखे नाही, काहीतरी दिसलं तर कोणाला काहीतरी देतील, वडापाव तरी देतील, काहीतरी खायला देतील, पण तुम्हाला नाही हा शब्द निघणार नाही तुमच्या. का? कारण तो स्वभाव जसा वागतो त्याचप्रमाणे तो स्वभाव आपल्याला नाही. हा स्वभाव तसाच, तर येशूचा स्वभाव तसा सुद्धा. त्यांनी तर आता वचन घेतलेलं होते मातीचं, जगावर त्यांनी प्रेम केलेलं होतं. आपलं किती लोक असतील पैशासाठी, वस्तूसाठी, खाण्यापिण्यासाठी, मोज मजासाठी, आयुष आरामासाठी, पण ख्रिस्तासाठी. कोणतं चांगलं काम करायला लागलं ना तर दुःख येतात, समस्या येतात, संकट पण येतात, निराशा पण. पण जर त्याच्याकडे बघितलं तर ते होणार नाही. मार्क 4:35 पासून मी लोकांना शिकवतो की आपल्याला हे काम करायचं. येशूने आपल्या शिष्याला सांगितलं मला या पलीकडे जायचं. शिष्य जरा डगमळले, वादळामध्ये कमजोर झाले. येशू डगमळला नाही, येशू बिनधास्त झोपला तिथे, गार झोपला. आणि शिष्य आले विचारतात, प्रभूजी आम्ही बुडालो. स्वतः तू बुडला तर चालेल, पण आम्ही नाही बुडले पाहिजे. मनुष्य असाच असतो ना, तुमचं काय झालं चालेल, पण आम्हाला काय नाही. दुसऱ्यांच्या जीवनाबाबतीत तो चांगला विचार करतो तर त्याचे
जीवनाला परमेश्वर चांगल्या विचाराने त्याला चांगलं मार्गदर्शन करतो. नेहमी दुसऱ्याविषयी. आता कधी कधी जीवनात असं असतं, मी तुम्हाला आता काही चांगलं सांगत असेल ना, ते तुम्हाला पटणार नाही पटणार. कारण ते बाहेरच्या गोष्टी डोक्यात शिरायला सुरुवात झाली तर तुम्हाला चांगल्या गोष्टी आवडणार, कारण ते पटणार नाही. आणि तिथेच तुम्ही कमजोर होता. पण जर तुम्ही ऐकले तर तुमची प्रगती होते. रेषी 3:22-23, सूत्र 73-26 पासून वचन दिले नाही. प्रत्येक क्षण आणि गुण आपल्या प्रत्येकासाठी गरजेचं आहे. लूक मध्ये 8 अध्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे, येशू बरोबर शिष्य होते आणि हे शिष्य आपल्या जीवनामध्ये काहीतरी कार्य करत होते. तेव्हा येशू ख्रिस्त जो होता तो आपल्या शिष्यांना काय सांगत होता? हालेलुया. जसं मी केलं तसं तुम्ही करा. येशूकडे पैसा, वस्तू सगळं काय होतं, पण येशू जवळ ज्या पापी स्त्रिया होत्या ना, त्या येशूच्या बरोबर पैशा अडक्याने मदत करत होत्या. पण येशूचे शिष्य कंजूसगिरी करत होते. तेव्हा 4 अध्यायामध्ये त्यांना अन्न विकत घालायचं, जा घेऊन या तुम्ही. ते आले, प्रभूजी जेवायला या. 34 पासून पुढे सांगितलं, असं न माझ्याजवळ आहे. काय तर कधी कधी गोष्टी समजत नाही. येशूला पैशाची काही गरज होती का? पण ह्या पापी लोकांचा पैसा जो होता तो पवित्र कार्यासाठी येशूला द्यायचा. गरीब गरजवंत लोक, जक्कया लोक 19 अध्यायामध्ये जक्कयासारख्या व्यक्तीला बदलत. तुला स्वर्गात जायचं असेल ते गरीबाला. मार्क 14 अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं, एक पापी स्त्री येशूच्या चरणाशी लावून मध्ये बघण्याच्या गोष्टी. पैसे 300 रुपये त्या तेलाची किंमत नाही. जुदास चोर होता, तो त्याचा लक्ष त्या पेटीवर होतो, पैसे कसे काढायचे. आणि ह्याद्वारे तो विचार करून पुढे चालत होता, पैसा काय करणार. तेव्हा तो काही सांगितलं, हे तेल विकलं तर 300 रुपयाला शिरोला. गरीब नेहमी तुमच्या जोडीला, मी नेहमी. गरीब नेहमी तुमच्या जोडीला, मी नेहमी तुमच्या जोडीला. येशूला पैशाची गरज नव्हती, येशूला तिच्या आत्म्याची गरज होती, तिला बदलायची गरज होती. 4 अध्याय योहानमध्ये एक पापी स्त्री, तिला विचारलं, नवरी आता तुझ्या जोडीला तू खरं बोल, पण संदेश ना. तिचा बप्तिस्मा नाही झाला त्यावेळेला, त्याच्या शब्दात आणि त्याच्या आज्ञात तिचा बदल झाला. पूर्ण शहरामध्ये ते जाऊन मला ख्रिस्त मिळाला, मशीह मिळाला, धावत गेली, लोकांना सांगितलं. सगळ्या लोकांनी विश्वास धरला, गेले, अख्खा गाव बदलला. येशूला 2 दिवस त्या गावात ठेवलं. राहा तुम्ही, देवाची माणसं आहे, देवाची माणसं लावली. हालेलुया. देवाच्या माणसाला कोण विचारायला पण नाही. हालेलुया. देवाची माणसाची विचार नंतर लोकांना समजतात. आज जेव्हा आपण बघतो आपल्या गावात येणं बंद झालं, तर प्रत्येक आठवण एक दिवस नाही का गावात येऊन नुसते गावात येऊन एक दिवस येऊन गेला तर सगळ्यांना आम्हाला माहिती नाही. का असं परिस्थिती असते की देवाच्या व्यक्तीविषयी असे आदर्श का असते? कारण माणसाचं म्हणजे की त्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणीच येऊ शकत. मी अनेक गावात गेलो, अनेक ठिकाणी गेलो, अनेक ठिकाणी फिरलो, बरेचसे लोकांनी चमत्कार पाहिले, परंतु त्यांना देवाची ओळख नाही झाली. तेव्हा 14:8 पासून हेच जगात.
आणि योहान 8:24 येशू त्याला बोलला, मी तो आहे, तो कोण होता, त्याच्यामध्ये कार्य करत होता, त्यांना अद्यापपर्यंत कळाले नव्हते. पवित्र आत्मा मिळवायचं असेल ना, तर तो आपल्याला त्याच्या वचनात योहान 14:8 पासून वचन घे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला पुढे आले. येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे पित्याला पाहिले आहे, तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी माझ्या मनच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करीतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझी तुम्ही खरे माना. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे हे तुम्ही खरे माना, नाही तर माझ्या कृत्यामुळे तरी माझी खरे माना. नाही तर माझ्या कृत्यामुळे खरे माना. आता तुम्ही विचार करा की देवाचं वचन, देवाचं मार्ग जे काय आहे ते येशूने तरी लिहिले, मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे त्याचं तुम्ही खरं म्हणा. नाही तर माझ्यातून जो चमत्कार बनतो ना, त्याच्याद्वारे तरी तुम्ही खरे माना. पुढे चालू मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृती करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे, म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. काय सांगते? जर तुम्ही माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या देवावर प्रेम करणं आणि देवाच्या वचनाचं पालन करणं हे सोपं नाही. आणि देवाने आपल्यासाठी योजना दिलेल्या आहेत ती महत्व आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला त्याच्या वचनाने, त्याच्या शिक्षणाने, त्याच्या नियमाने आणि त्याच्या मार्गाने जेव्हा आपण नेतो तेव्हा आपल्याला परमेश्वर त्याचे मार्ग शिकवतो. जिंदगीमध्ये सगळं सोडा, येशूला सोडू नका, कारण येणारा काळ जो आहे ना एवढा खतरनाक आहे. तुम्ही बायबल वाचेल त्याला समजेल हे येणारे काळ काय. तो देवाला घाबरेल तो आनंदी आणि जीवनामध्ये शांती आहे. आणि जो देवाला घाबरला नाही कोणाला ठेवणार नाही. हालेलुया. देवाचं वचन जे आहे हे मनुष्यासाठी खूप महत्त्वाचं. हे वचन माणसाला जीवन देते. कारण तुम्हाला नाही कळत काय काय घडणाऱ्या गोष्टी, आम्हाला माहिती आहे पण तुम्हाला नाही समजणार. मी तुम्हाला प्रार्थनेला यायला नाही जमणार, आल्यानंतर जमेल तर तुमचं जीवन घेऊन तेव्हा संपलं. की जे काही करायचं असेल ना प्रार्थना करणं जाणं उचल. तिच्यात पैसे असेल ना तरच दुकानात जाऊ शकेल. पण तुमच्याकडे प्रार्थना नाही तर तुमच्याकडे दुसऱ्या वस्तू काय नाही. प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचं जीवन असं आहे. तुम्हाला दिसते ना मी इकडे प्रार्थनाच करतो. मी काय करतो? प्रार्थना करतो. हो, मला कुठून येते? मला कुठून येते? आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो तर तुम्हाला येते की नाही? त्या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम झालाय? काय मुश्किल आल्या? काय समस्या आल्या? कशाला नाही आल्या? आणि जी लोक प्रार्थना करतात त्यांना काय आल्या? काहीतरी असेल ते म्हणजे आपण लोकांचा विचार करतो. गरीब गरज कधी मी माझा विचार केला का?
कधी मला मासली पाहिजे, काय खायला पाहिजे, जरा घेऊन या येताना. हा, कधी विचार केला, कधी सांगितलं. तर ही जी शिकवण आहे देवाचं वचन होतं. आणि जर हे देवाने दिलेले ज्या गुण असतात ना, हे जर आपल्या जीवनामध्ये जर सापडले ना, तर आपलं जीवन सगळं बदलतं. अनेक लोकांना एक मार्गदर्शन करतो, शिकवण देतो. हे आता कोणाला समजणार नाही, की कधी ते नंतर समजतं. जेव्हा आपल्याजवळ काय नसते ना, तेव्हा माझे पैसे संपले, माझी वस्तू संपली, माझे हे संपले, तेव्हा आम्हाला धावपळ करावं लागतं. तसंही देवाचा शब्दाने, देवाचं वचन. आज वर्षाच्या लोकांनी पण सांगितलं आम्हाला हे कमी, म्हणजे दुसऱ्या प्रार्थनेत जातात ते काय त्यांची हालत झाली. मध्ये स्पष्ट दिली जीवनामध्ये येशू ख्रिस्त जीवनाची. आणि याची ते 34:15 मध्ये मी तुमचे बसणे, उठण्या, खाण्या पिण्याची सुख सोयी दाखव. या प्रार्थनेचा नाही माझ्या आमच्या सगळी तो देव आहे जो बिना मागेने करतो ना, ते सगळं खरं होतं. आणि जो मागून करतो त्याच्यात काही फायदा नाही. किती किती जे अनुभव घेतले असते तुम्ही इकडे चमत्कार नाही. प्रत्येक गोष्टी आता येशूमध्ये लोक 8 अध्यायामध्ये बघा, पैसे अडके सगळे त्यांना मदत करतो. नाही का? पण या लॉकडाऊन मध्ये एवढे लोक होते. एकाने मला विचारलं की ब्रदर तुमचं काय चाललं असेल, कोण येत नाही, केंद्रात खायचं प्यायचं काय आलं चालले. अरे हा, कोणाला माहिती होतं का एवढं नाही. आपल्याला घरातून बाहेर लाखो लोकांना इथून या धान्य गेलं. किती जास्त पण कमी. ज्या 4 रस्त्यापासून तिथपर्यंत लाईन आणि हिसाबने एवढ्या ठिकाणी लोकांना का कुठून गेलं. अरे कोण आहे इकडे जो येतो तू पहिले विचार नाही कसं होते. तर तुम्ही कधी येशूला हात नाही मारले. या तुम्ही आले, तो आला, पाहुणे आले, मित्र आले, बसा. त्यांना बोलवलं पण येशूला एकाने पण नाही बोलवलं. इरम्या 33:3 मला हात मार मी तुला उत्तर देत हाऊ. अशा मोठ्या हाक मार, उत्तर घे, प्रश्न कर, त्याचा मार्ग. शिकवतो. माझं ड्युटी आहे, तू स्वर्गात गेल्यावर तुला काय तुझी गरज आहे. स्वर्गातच येशूने सगळं काय करून ठेवले. मला माहितीये मी पापी आहे, तरी प्रभू येशू मला स्वर्गात नेईल, कारण मी प्रभूच्या कामात आहे. तो माझं पाप आठवणार. हे मित्रांनो आपले जीवन आहे. नीतिसूत्र 24 वर धार्मिक मनुष्य दिवसातून 7 तास करतो. बोल आपलं जीवन समर्पित कर. आजचं काय ते बघ, पुढे भविष्यात काय झाले ना ते विचार करो. आताचा विचार कर, तुझ्या जीवनात काय चांगलं आहे. पश्चाताप कर. ज्या वेळेला छोटीशी शास्त्र तुम्हाला आता एवढं मोठी प्रार्थना त्यावेळेस ठेवलेली होती, लोकांना बोलवलेलं. त्यावेळेला तिकडे अंधेरे उभे होते. 100 लोकांचं आमंत्रण होतं. त्यांनी परमिशन काढून घेतली. मी बर्फातला हमेशा खायचा थंड, त्यानंतर मी गरम पाणी प्यायचं. गरम पाणी थंडा पाण्यात पिलाय का दाताला त्रास होतो. एवढी गरमी तिची शर्यत आहे. तिकडे मी बाहेर उन्हामध्ये वगैरे होतो, जायचं वाडीच्या आतमध्ये एवढं सुजलं ना दाताच्या खाली, विचार करू शकत नाही. भरपूर त्या बाहेर सूज असं. अचानक शरीरात एवढी हीट आली, कशी आली. आणि दात दुखायला वाट लागली. प्रार्थना केली, प्रभू हे काय असं कशाला. मोठं कार्य आलं ना ते मला पटका लागतो. थोडा पहिला एवढे लोकांचा भार घ्यावा लागतो. मग ते स्वतःचा वधस्तंभ उचलायला.
तेव्हा प्रार्थना केली आणि प्रभूला सांगितलं, प्रभू हे काय मला काय कळत नाही, मला आता हे वचन द्यायचं आहे आणि मी या लोकांना सुवार्ता सांगणार आहे, त्यांना मार्गदर्शन करणार, तो बोलणार कसं? मग ते 10-20 बोलणार तुम्ही, तुमच्या काही परमेश्वरचा चूप राहिलो, प्रार्थना केली, निघाला, खाली उतरलो. हालेलुया. एवढा टाइम बोलला कुठे तर माहित नाही, ते आपाप उतरून गेलो. हालेलुया. पण इथून एवढं मोठं एवढं फुगलेलं असं, एवढी उष्णता गरमी झालेली, औषध पण टाकलं, गोळी पण खाली, सगळं करून बघितलं डॉक्टर. गोळ्या मागितल्यावर मला कसं असं हिट झाली, काय नाही फरक पडला, दुकान दिला हे केलं, काय फरक नाही पडला. शेवटी हळद टाकून मीठ टाकून दाताच्या आतमध्ये भरलं, लवंग टाकलं, ते पण म्हणलं काही नाही होत. 8 दिवसपर्यंत मला तडफडत होत, मी करणार काम नाही सोडलं आणि निघालो. आणि करता करता प्रभूच्या राज्यात कुठे गेलो त्या पत्ताने आहे, नसलं तर कसं तुला साक्ष देणार आहे, पण थोडस आहे. हालेलुया. परीक्षा आपल्यामध्ये येणार तरी माझं आल्या सुरू आहे का? पण जर आहे, संकट येते, दुःख येते, निराशा येते, समस्या येते, सगळं येते, विजय मात्र प्रभूच असतो. जर मी हरलेला असता, जर तिकडे मी हरलेलो असतो ना, तर मला त्यांनी हरवलं असतं. आपलं जीवन प्रभूला समर्पण करायचं आणि जेव्हा मी प्रभूला समर्पण करतो तेव्हा प्रभू आपल्याला त्याचं बक्षीसपत्र म्हणून देण्यास काम करतो. कारण स्वर्ग परमेश्वराचा आहे आणि प्रभू येशू आपल्या सर्वांना त्याच्या मार्गामध्ये एक नवीन जीवनाची ओळख करून देणार आहे. कारण जिथे परमेश्वराचं वचन आहे तिथे आपल्या जीवनामध्ये शांती येईल आणि प्रभूची शांती आपल्या प्रत्येकामध्ये राहावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपल्याला प्रभूचा आशीर्वाद देता म्हणून विशेष आपण पवित्र प्रार्थना सर्व पोलीस अधिकाऱ्यांसाठी, सर्व मंदिर कामदार आणि सरपंच, सर्व डॉक्टर, ज्या आजारी मुख्य निराशा घरात आहे अशा लोकांना प्रभूचा स्पर्श, ज्या ज्या ठिकाणी घरोघर गावभर प्रभू तुझ्या वचनाचा प्रसार आणि तुझ्या इच्छेप्रमाणे प्रत्येकावर गरजवंत लोकांना मदत करण्यास काही म्हणून आणि प्रभूच्या सुवार्तेला प्रभूचा आशीर्वाद देतो. प्रार्थना करू येशूच्या नावाने करतो. आमेन.